नमस्कार. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉबचे रजिस्ट्रेशन सर्व शाळांनी केलेले आहे. हे रजिस्ट्रेशन करताना आपण ईमेल आयडी आपली दिली होती आणि त्यानंतर एक पासवर्ड टाकला होता. काही जणांचा हा पासवर्ड विसरला असेल अथवा पासवर्ड रॉंग सांगत असेल किंवा आपल्याला पासवर्ड बदलायचा असेल, तर तो कशाप्रकारे बदलायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा आणि सर्च करा SCERT-data.web.app आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर आपण अशा प्रकारे स्कॉपच्या या वेबसाईटवर जातोय. त्यानंतर खाते आपलं तयार करा, म्हणजे आपण खाते तयार केलं आहे रजिस्ट्रेशन. लॉग इन करण्यासाठी आपल्याकडे सध्या पासवर्ड नाही आहे, तर आपण त्याच्या खालील पासवर्ड बदला या टॅबला क्लिक करा. पासवर्ड बदलण्यासाठी आता विसरलेला पासवर्ड काढण्यासाठी आपण या ठिकाणी आपला जो रजिस्ट्रेशन वेळी ईमेल आय डी दिला होता तो ईमेल आय डी या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि हा बॉक्समध्ये ईमेल आय डी टाकल्यानंतर पासवर्ड बदलायला क्लिक करायचं आहे. पासवर्ड बदलावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक संदेश दिसेल. कृपया आपला ईमेल आय डीवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा. पासवर्ड बदलता येईल. आपल्या वैध ईमेल खात्यावर बदललेला पासवर्ड पाठवलेला आहे. कृपया क्लिक केल्यानंतर 150 सेकंदापर्यंत वाट पहा. लिंक आपल्या इनबॉक्स स्पॅम बॉक्समध्ये आहे का याची खात्री करा. आता आपण ईमेल ओपन करून बघूया ईमेलला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा SCERT डाटीचा पासवर्ड रिसेट करा. यासाठी या ठिकाणी एक लिंक आलेली आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण आपला पासवर्ड बदलू शकतो. मी इथं लिंक क्लिक करतोय. तर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण या स्कॉपच्या पेजवर येतोय आणि इथं आपल्याला नवीन पासवर्ड टाईप करायचा आहे. पासवर्ड टाईप केल्यानंतर सेव्ह करा. आता आपला हा नवीन पासवर्ड लागू होणार आहे. त्यानंतर पुन्हा या पेजवर या आणि लॉग इनला टच करून आता आपण जी ईमेल आय डी दिली होती ती ईमेल आय डी आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून आपण पुन्हा लॉग इन करू शकता. अशा प्रकारे आपण आपला पासवर्ड बदलू शकतो अथवा विसरलेला पासवर्डसुद्धा नवीन तयार करता येतो. धन्यवाद.